नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाचे जे काही मंत्रिमंडळ निर्णय झालेले आहेत. 13 मे 2025 रोजी निर्गम करण्यात आलेले जे काही मंत्रिमंडळाची बैठक झालेली असेल आणि त्या अंतर्गत एक महत्त्वाचे 6-7 निर्णय झालेले आहेत. ते नेमके काय झालेले आहे ते सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय जर पाहिलं तर कृत्रिम वाळूचा आहे. त्यानंतर मग जे काही अनाथ मुलं जी काही रस्त्यावर वगैरे मुलं असतील त्यांच्या पण एक संरक्षणाचा विषय आहे. ते निर्णय काय काय आहे ते मंत्रिमंडळ निर्णय आपण आता पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपण आलेलो आहोत आता महासंवाद या वेबसाईटवरती. इथं पाहू शकता तुम्ही की मंत्रिमंडळ निर्णय 13 मे 2025 रोजी मंत्रिमंडळाचे जे काही निर्णय झालेले असतील त्यामध्ये जर पाहिलं तर पहिला निर्णय आहे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना. याच्यामध्ये काय केलं जाणार आहे की राज्यामधील 29 महानगरपालिकेमध्ये प्रत्येकी एक व मुंबई महानगरपालिकेमध्ये पूर्व व पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक अशा एकूण 31 फिरती पथके सुरू करण्यात येणार आहेत. या योजनेचा उद्देश काय आहे तर रस्त्यावर राहणाऱ्या एकल, अनाथ, दुर्लक्षित बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना शिक्षणाची गोडी लावणे, वैद्यकीय सेवा पुरविणे आणि त्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी आवश्यक त्या शासकीय योजनांचा लाभ देणे. सुरुवातीला याच्या अंतर्गत पाहिलं तर मिशन वात्सल्य अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक अशा 6 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली होती. याला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सुरुवातीला मिशन वात्सल्य अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक अशा 6 जिल्ह्यांमध्ये ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली होती आणि याला मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळालेला होता. त्यामुळे ह्या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत जर पाहिलं तर स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून विशेषतः बालस्नेही बस व्हॅनद्वारे ही सेवा पुरवली जाणार आहे. या व्हॅनमध्ये जर पाहिलं तर समुपदेशक, शिक्षक, महिला कर्मचारी, वाहन चालक व काळजीवाहक अशी 4 जणांचे पथक असणार असून बसमध्ये GPS ट्रॅकिंग व CCTV कॅमेरा देखील असणार आहे. त्याच्यानुसार मुलांचे सामाजिक अन्वेषण अहवाल तयार करून त्यानुसार त्यांना गरजांनुसार वैयक्तिक पुनर्वसन आराखडा सुद्धा तयार केला जाणार आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये मुलांच्या वयाप्रमाणे गट असणार आहे. त्याच्यामध्ये अंगणवाडी असणार आहे. शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे, त्यांच्या आरोग्याची तपासणी करणे, लसीकरण, पोषण आहार, औषधोपचार, स्वच्छतेच्या सवयी किंवा व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये विविध कला व शिक्षणावरील उपक्रमांत गुंतवले जाणार आहे. या योजनेअंतर्गत दरमहा किमान 20% मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणे बंधनकारक आहे. अशा पद्धतीची ही योजना. याच्यानुसार जर पाहिलं तर संस्थांना त्रैमासिक निधी वितरित केला जाणार आहे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा घेतला जाणार आहे. अशा पद्धतीची ही योजना आहे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना. त्यानंतर दुसरा निर्णय घेण्यात आला आहे की नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प बाधित होम स्वीट होम अंतर्गत घरांना 1000 रुपयामध्ये मुद्रांक शुल्क ह्याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. याच्यानंतर जर पाहिलं तर सिटी प्रोजेक्टमुळे बाधित झालेल्या 28 घरांचे वाटप करण्यात आलेलं आहे आणि घरांसाठी फक्त दस्त नोंदणी करताना सुमारे 40 ते 45 हजार रुपये मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे. आणि त्याच अंतर्गत फक्त बाधित झालेले जे काही होम स्वीट होम अंतर्गत मौजा पुनापूर येथे वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्टा दस्त नोंदणीसाठी फक्त 1000 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर जर पाहिलं तर तिसरा निर्णय आहे बांधकाम क्षेत्रात सँडचा वापर अनिवार्य करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सँड म्हणजे कृत्रिम वाळू. याच्यामध्ये जर पाहिलं तर नैसर्गिक वाळूच्या अतिउत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा, तसेच बांधकाम क्षेत्राला पर्यायी व टिकाऊ साधन उपलब्ध व्हावे यासाठी राज्यात कृत्रिम वाळू म्हणजेच सँडचा उत्पादन व वापर धोरणास 13 मे 2025च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्या ह्याच्यानुसार जर पाहिलं तर कृत्रिम वाळूचा वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. वाळूच्या उत्पादनासाठी स्वामित्व धन म्हणजेच रॉयल्टी म्हणून प्रतिब्रास 600 रुपये आकारण्यात येते. त्याऐवजी आता प्रतिब्रास 200 रुपये इतक्या सवलतीच्या दराने
स्वामित्व धन म्हणजे रॉयल्टी आकारण्यास बैठकीत मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. ह्याच्यानुसार जर पाहिलं तर एमसँड युनिट्स उभारण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासन व वन विभागाच्या परवानगीनंतर त्यानंतर राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक संस्थांनी आपल्या बांधकाम प्रकल्पामध्ये एमसँडचा प्रामुख्याने वापर करावा अशा सूचना सुद्धा शासनाने दिल्या आहेत. याच्यानंतर जर पाहिलं तर जे काही मानक ब्युरोच्या निकषानुसार गुणवत्ता आधारित एमसँडचा वापर करण्यात येणार आहे असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती संस्थांना एमसँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देणार आहे. अशा पद्धतीनं या एमसँडमुळे काय होणार आहे की नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षणासाठी हातभार लागणार आहे. शासनाचा विश्वास आहे त्याच समित्या स्थापन करण्यात येणार आहेत आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण यंत्रणा सुद्धा केली जाणार आहे. एमसँड गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून औद्योगिक प्रोत्साहन अनुदान, व्याज सवलत, विद्युत शुल्कातून सूट, मुद्रांक शुल्क माफी, वीज दरात अनुदान दिले जाणार आहे. त्यानंतर चौथा निर्णय झालेला आहे की शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करणारा खुल्लर समितीचा अहवाल स्वीकृत करण्यात आलेला आहे. त्यानंतर पाचवा निर्णय जर पाहिलं तर सार्वजनिक खासगी भागीदाराद्वारे ITI मध्ये आधुनिकीकरण केलं जाणार आहे. याच्यामुळे सुद्धा संशोधन संस्था असतील किंवा भागीदारी करता येणार आहे. त्याच्यामध्ये औद्योगिक संघटन असतील किंवा उद्योग किंवा ट्रस्ट, राज्य किंवा केंद्र सरकारचे सार्वजनिक उपक्रम सुद्धा संशोधन संस्था भागीदारी करू शकतात. भागीदारासाठी कालावधी आणि रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. संस्था 10 वर्षे दत्तक घेण्यासाठी किमान 10 कोटी रुपये आणि 20 वर्षासाठी घेण्यासाठी 20 कोटी रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानंतर जर पुढचा निर्णय पाहिलं तर राष्ट्रीय न्याय वैद्यकशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रास नागपूरमध्ये जमीन देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीचे निर्णय झालेले आहेत. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.